बटाट्यापासून बनलेली ही रेमेडी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एकदा नक्की अप्लाय करून पहा. तुमच्या चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. त्याचबरोबर काळे डाग, धब्बे, वांग, सुरकुत्या, वाढत्या वयानुसार कोणतेही प्रॉब्लेम्स तुमच्या चेहऱ्यावर आलेले असतील तर ते सगळे दूर करायची ताकद या बटाट्यामध्ये असते. तर या बटाट्याचा वापर आपण कशा पद्धतीने करायला हवा ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मी सांगितलेले आहे, ते नक्की फॉलो करा. त्याआधी आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता या रेमेडीसाठी आपल्याला बटाट्याबरोबर कॉफीचा देखील 2 रुपयाचा सॅशे लागणार आहे. या रेमेडीसाठी कॉफीचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. तर कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात, जे की वाढत्या वयात सुद्धा आपल्या चेहऱ्याची त्वचा एकदम तरुण आणि ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत करते. चला तर मग आपली पहिली स्टेप पाहूया. पहिल्या स्टेपमध्ये आपण बटाट्याचा रस काढून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि एक छोटीशी अशी खिसणी घ्यायची आहे आणि त्यावरती बटाटा व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे. पहा, आपल्याला या रेमेडीसाठी कच्च्या बटाट्याचा वापर करायचा आहे. छान स्वच्छ धुवून पुसून असं व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे. तुम्ही खिसणीऐवजी जर मिक्सरला ग्राइंड करून घेतलं तरीही चालेल. बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर जास्त असते. ते आपल्या त्वचेला ब्राईटनिंग, लाईटनिंग इफेक्ट द्यायला, सोबतच आपल्या चेहऱ्यावरील वांग, डार्क स्पॉट कमी करायला खूप जास्त मदत करते. छान असं 1 ते 1.5 चमचा रस निघेल इतपत बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. पहा, मी लहान आकाराचा सर्व बटाटा खिसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि एक अशी गाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा सर्व आपण खिसलेला बटाटा घालायचा आहे आणि वरून छान प्रेस करायचं. तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपल्याला बटाट्याचा रस काढता येतो. तुम्ही गाळणीऐवजी सुती कपड्याचा वापर देखील करू शकता. हे पहा, एकदम झटकीपट आपला रस निघतो. बटाट्याचा एकदम फ्रेश ज्यूस आपल्याला या रेमेडीसाठी वापरायचा आहे. तर या ठिकाणी साधारणतः 1 ते 2 चमचे इतका बटाट्याचा रस आपल्याला लागणार आहे. आता या बटाट्यामधील जो स्टार्च असतो ना, तो आपल्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो देतोच, परंतु तुम्ही जर का ही होम रेमेडी सातत्याने तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केली ना, तर तुमच्या चेहऱ्यावरील जेवढे प्रॉब्लेम्स असतील किंवा पिगमेंटेशन असेल ते सगळं कमी व्हायला खूप जास्त मदत होणार आहे. तर यानंतरचं आपल्याला पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ. बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिन्झर प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात, जे की आपल्या त्वचेवरील जी काही घाण असेल, डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असतात ते पूर्ण काढून टाकण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त मदत करते. सोबतच आपल्या चेहऱ्याचा रंग देखील उजळवण्यासाठी खूप जास्त मदत करते. तर साधारणतः इथे मी 1 चमचे इतकं बेसन पीठ या बटाट्याच्या रसामध्ये मी ॲड केलेलं आहे. तर या रेमेडीसाठी मी दुसरं इन्ग्रेडियंट इथे आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लावर. तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातले तांदूळ मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. एक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे आणि नंतर या रेमेडीसाठी वापरायची आहे. तर तांदळाच्या पिठामध्ये नॅचरल एक्सफोलिएटर प्रॉपर्टीज असतात. ते आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी खूप जास्त मदत करतात. सोबतच आपल्या चेहऱ्याला कोरियन ग्लास स्किन सारखा ग्लो द्यायला खूप जास्त मदत करतात. छान असं यामध्ये इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत. साधारणतः अर्धा चमचा इतकं मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतरचे इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला कॉफी. जे आपण 2 रुपयाचं पाऊच घेतलेलं होतं ते पूर्ण पाऊच या रेमेडीसाठी आपल्याला इथे वापरायचं आहे. कॉफीमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ज्या वाढत्या वयामुळे सुरकुत्या आलेल्या असतात किंवा एजिंग सायन्स आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयामुळे दिसतात, ते कॉफी कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करते. सोबतच आपल्या चेहऱ्यावर जर टॅनिंग झाले असेल तर ते कमी करण्यासाठी देखील खूप छान प्रकारे वर्क करते आणि आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल चमक देते. त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे दही. जर तुमच्याकडे थोडंसं आंबट दही असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल, कारण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण भरपूर जास्त असते, जी की आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्समध्ये जी काही घाण साचलेली असेल ते पूर्णपणे रिमूव्ह करायला खूप जास्त मदत करते. सोबतच आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट करते आणि चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील खूप जास्त मदत करते.
यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मध. शुद्ध मध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. पाव चमचे इतका मध मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट करायचे काम करतो. सोबतच आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल चमक आणायला देखील खूप जास्त मदत करते. तुम्ही मधाऐवजी यामध्ये ग्लिसरीनचा देखील वापर करू शकता. छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. वाढत्या वयानुसार जर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर ते कमी करण्यासाठी मध खूप छान प्रकारे वर्क करतो. सोबतच आपल्या चेहरा जर सारखा ड्राय होत असेल तर त्याला एकदम हायड्रेट आणि मऊ सॉफ्ट करण्यासाठी खूप जास्त मदत करते. साधारणतः पाव चमचा इतका मध मी यामध्ये ॲड केलेला आहे. सर्व इन्ग्रेडियंट यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये रोज वॉटरचा किंवा कोरपडीचा देखील वापर करू शकता. हे पहा, फेस पॅकची कन्सिस्टन्सी एकदम अशी करून घ्यायची आहे. जास्तही पातळ करायचा नाही आणि जास्त घट्ट देखील करायचा नाही. आपल्याला इझिली चेहऱ्यावरती अप्लाय करता यावा. हा आपला मॅजिकल फेस पॅक बनवून तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते पाहूया. हा फेस पॅक अप्लाय करायच्या आधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर हा पॅक हाताच्या किंवा ब्रशच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. असा सर्क्युलर मोशनमध्ये किंवा अप्पर डायरेक्शनने हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे आणि 5 मिनटं व्यवस्थित मसाज करायचे आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग, पिगमेंटेशन असेल तर ते देखील हलके पडणार आहे आणि टॅन देखील रिमूव्ह होणार आहे. 5 मिनटं असं व्यवस्थित मसाज करायचं आहे आणि नंतर हा पॅक असाच 10 मिनटं आपल्या चेहऱ्यावर राहून द्यायचा आहे. जेव्हा पॅक 70 ते 80% सुकेल तेव्हा आपल्याला मसाज करत हा पॅक वॉश करून घ्यायचा आहे. वॉश करताना कोणत्याही फेस वॉशचा किंवा साबणाचा वापर अजिबात करायचा नाही. साध्या नॉर्मल पाण्याने आपल्याला फेस वॉश करून घ्यायचं आहे. हे पहा, 10 मिनिटानंतर मी वॉश करून घेतलेला आहे. पहिल्याच वापरात तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जायला मदत होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर टॅन झालं असेल ते देखील रिमूव्ह होणार आहे आणि वांगाचे किंवा डार्क स्पॉट एकदम हलके पडल्यासारखे तुम्हाला दिसतील. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर नंतर भेटूया अशाच एक छानशा नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.